मुक्ता मुक्त दोन्ही नायकतो करणी हरिनाम पर्वणी सर्व काळ नाही काळ येथे आम्हा मुक्तकैची हरिनाम छंदाची गोडी थोरी नाना विघ्न बांधा नायको आम्ही कदा निरंतर धंदा रामकृष्ण मुक्तपणे मुक्त मुक्ताई पै रत हरिनाम स्मरत सर्व काळ। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची प्रस्तुत फेसबुक लाईव्ह प्रवचन सेवेकरता निवडलेला जो काही अभंग आपल्या पुढे म्हणून दाखवलेला आहे तो श्री संत आदिशक्ती मुक्ताई यांच्या हरिपाठातील 10व्या क्रमांकाचा अभंग आहे। हरिपाठातील अभंग म्हटल्यानंतर श्री संत आदिशक्ती मुक्ताईंचा हरिपाठ सर्वांना ज्ञात असलेला ज्ञानोबारायांचा हरिपाठ, तुकोबारायांचा हरिपाठ, नाथ महाराजांचा हरिपाठ, मुक्ताईंचा हरिपाठ तसा एवढा प्रचलित नाही। तो सहसा करून बाहेर घेतल्या सुद्धा जात नसेल किंवा कुठं घेतल्याही जात असेल। आईसाहेबांचा हरिपाठ, आईसाहेबांचं वाङ्मय हे खूप अगम्य अशा प्रकारचं आहे। श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई ह्या अधिकारी आणि अधिकारिणी अशा प्रकारच्या एक स्त्री स्वरूपामध्ये परब्रह्म स्वरूप आहे। परब्रह्म स्वरूप श्री संत आदिशक्ती मुक्ताईंना संबोधले गेलं। संतांनी खूप अनेक शब्दांनी त्यांना विशेषण दिलेत, त्यांचं नाव वेगवेगळ्या प्रकारे त्यांना संबोधलं गेलं, अनेक अशा प्रकारचे नावं दिलीत। चौघ भावंडापैकी लहानशी असणारी श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई पण अधिकार संपन्न असल्यामुळे त्यांना संतांनी अनेक भाषेतून त्यांना उच्चारलं गेलं। ज्ञानदीप्ती कला, आदिमाया, ब्रह्मणी कला, मूळ माया अशा भक्तियुक्त अंतःकरणाने आणि दृढ निष्ठेने मुक्ताईला स्तुतिसुमने वाहिल्या जातात। श्री संत आदिशक्ती मुक्ताई देवस्थान श्री क्षेत्र मेहुण तापितीय येथील वैकुंठवासी गुरुवर्य श्री बाबुरावजी महाराज मेहुणकर ज्यांनी मुक्ताईला समर्पित करून दासमुक्ता असं विशेषण स्वतःचं लावलेलं आहे। आईसाहेबांना त्यांनी समर्पित केलेलं आहे। त्यांनी श्री संत आदिशक्ती मुक्ताईंचं चरित्र वर्णन केलं, चरित्र लिखाण केलेलं आहे। ग्रंथ स्वरूप आपल्या समोर तयार आहे। त्या ग्रंथामध्ये आईसाहेबांचं वर्णन करीत असताना म्हणजेच मुक्ताईचं वर्णन करीत असताना अनेक विशेषण आणि त्या परब्रह्म स्वरूप कशात याची अनुभूती, त्या मूळ मायेचं वर्णन हे सगळंच्या सगळं अनेक प्राचीन संस्कृत ग्रंथांमधून त्याचे दाखले देऊन, त्याचे पुरावे देऊन, त्याचे प्रमाण देऊन सांगितलेले आहेत अनेक। जसं ज्ञानोबा आहेत हे महाविष्णूंचाच अवतार आहेत, निवृत्तीनाथ महाराज शिवांचाच अवतार आहेत, सोपानकाका ब्रह्मदेवांचे अवतार आहेत। तसं मुक्ताबाई ह्या आदिशक्ती आणि मूळ माया म्हणून त्यांना संबोधलं गेलं, मूळ माया म्हणून त्यांना संबोधलं गेलं। पण मूळ माया जी काही आहे त्या मूळ मायेचं वर्णन प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये भरपूर वर्णन आलेलं आहे। मूळ माया कोणाला म्हणतात, मूळ माया कोण, तर अनेक ग्रंथ आहेत। देवर्थ अथर्व शीर्षय, देवी भागवत आहे, भावनोपनिषद आहे, त्रिपुरा तापिनी आहे, अनेक आदी करून ग्रंथामध्ये त्यांचं वर्णन आलेलं आहे। त्याचे पुरावे सर्व मेहुणकरांनी म्हणजे बाबुराव महाराज मेहुणकरांनी त्यांनी लिहिलेल्या मुक्ताई चरित्र ग्रंथामध्ये सगळेच्या सगळे पुरावे दिलेले आहेत। मूळ मायेचं वर्णन आलेलं आहे। परास्य शक्तिर्विविधैव श्रूयते ययामिदं जगत प्रसूयते, जिच्यापासनं जगत प्रसवलेलं आहे ती
परामाया, परामायेचा अवतार सांगितलेला आहे. आता पर म्हणजे काय? चांगदेव महाराजांचा एक, योगीराज चांगदेव महाराजांचा एक अभंग आहे साहेबांच्या बाबतीत, दाखविला परात पर. परात पर, जे परब्रह्म स्वरूप आहे, जे ब्रह्म आहे, निखळ आहे, ते ब्रह्म म्हणजेच मुक्ताई आहेत. किती ठिकाणी मध्ये त्यांचं वर्णन आलेलं आहे. आपण म्हणतो स्वरूपानं मुक्ताई लहान आहेत, परब्रह्म स्वरूपानं ज्ञानोबार आहेत. नमामि सद्गुरुं शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्णब्रह्म परानंदम मेषमालंदी वल्लभम. त्यांचं वर्णन आपण करतोय. तसंच जसं ज्ञानोबाराय ब्रह्म आहेत, तसेच निवृत्तीनाथ महाराज सुद्धा ब्रह्मच आहेत, सोपान काका सुद्धा ब्रह्मच आहेत, आणि श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई सुद्धा ब्रह्मच आहेत. फक्त स्वरूपानं ते आपल्याला भिन्न दिसत आहेत, वेगवेगळे दिसत आहेत, पण आहे सगळं एक ब्रह्मच. जसं एक उदाहरण दिलं जातं, लोहित उष्ण प्रकाशात्मकम दीप. दीप आहे, दीप. दीपाला जर आपण प्रज्वलित केलं तर त्यापासून आपल्याला प्रकाश मिळतो. दीपाला प्रज्वलित केलं तर त्यापासून आपल्याला प्रकाश मिळतो. त्याला स्पर्श जर झाला, कळत न कळत स्पर्श जर आपला झाला तर त्याचा आपल्याला चटका लागतो, म्हणजे त्यामध्ये उष्णता आहे, दाहकता आहे. आणि दीपाचा रंग हा लाल आहे. दीपाचा रंग लाल आहे, हात लावला तर उष्णता आहे, आणि प्रज्वलित केल्यानंतर प्रकाश हा त्यापासून मिळतो. मग कोणी असं म्हणेल का की जो दीपाचा, जो प्रकाशाचा जो अग्नी आहे तो वेगळा आहे, दाहकतेचा म्हणजे उष्णतेचा अग्नी वेगळा आहे, किंवा रंगाचा अग्नी वेगळा आहे? रंग लाल आहे, शब्द स्वतंत्र निर्माण झाला, उष्णता शब्द निर्माण झाला, प्रकाश शब्द निर्माण झाला. मग दाहकता म्हणजे उष्णता, प्रकाश आणि रंग लाल, हे तिन्ही शब्द ज्या दीपाला संबोधल्या जातात, दीप हा एकच आहे, पण ते तिन्ही शब्द त्या दीपाला संबोधले जातात. तशा प्रकारचं सत तेच ब्रह्म आहे, चित तेच ब्रह्म आहे, आणि आनंद तेच ब्रह्म आहे. मिळून होतं सच्चिदानंद परब्रह्म स्वरूप आहे. त्यामध्ये मूळ माया मुक्ताई, जिच्यापासून हे सर्व अधिष्ठान प्राप्त झालेलं आहे, सगळ्यांचं अधिष्ठानभूत असलेली श्री संत आदिशक्ती मुक्ताई ह्या मूळ मायेचा अवतार आहे, परामायेचा अवतार आहे. आता श्लोक आपण पाहून गेलो. परास्य शक्ती विविधैव श्रूयते ययामिदं जगत प्रसूयते, जिच्यापासून जगत प्रसवलेलं आहे, असं श्री संत आदिशक्ती मुक्ताई ह्या परामायेचा अवतार आहेत. अनेक अवतार सांगितलेले आहेत, जैवी माया, शैवी माया, वैष्णवी माया, आसुरी माया. त्यामध्ये परामायेचा अवतार आलेला आहे. तर त्या परामाया जर कोणी असतील तर त्या श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई आहेत. मुक्ताई तशा सर्वात लहान, मुक्ताई तशा न जास्त बोलणाऱ्या, जास्त बोललेल्या नाहीत आई साहेब, कमीच बोललेले आहेत. पण त्या कमी बोलण्यात सुद्धा त्यांचा अधिकार एवढा होता का आदिकरून सर्व संत मंडळींनी त्यांना अग्रगण्य डोक्यावर घेऊन नाचावं, असा अधिकार आई साहेबांचा आहे. नाथ महाराजांना मुक्त कंठाने त्यांचं वर्णन करतायत. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती. अमृतानुभव मध्ये सुद्धा सांगितलं जातं महाराज, काही ठिकाणी आपण त्या परब्रह्माला पुरुष म्हणून संबोधतो, तर काही ठिकाणी प्रकृती म्हणून त्याला संबोधल्या जातं. अमृतानुभव मध्ये ज्ञानोबारायांची ओवी आलेली आहे, दावुनी दोनपण एक रसाचे आरोगण करिता हे मेहून अनादिजे, करिता हे मेहून अनादिजे. ज्ञानोबारायांच्या अमृतानुभव मध्ये सांगितलेलं आहे, ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे, दावुनी दोनपण, दिसायला दोन आहेत, शिव आणि शक्ती दिसायला दोन स्वरूपाने आहे. दावुनी दोनपण एक रसाच्या आरोगानं, ते एक स्वरूपाने जिथं नांदतात त्याला मेहून असं प्रकारचं म्हटलं जातं. मेहून शब्दाचा अर्थ त्यांना आप्तजन, जोडपं,
एक स्वरूपाने नांदणारे मात्र दिसायला दोन भिन्न दोन दिसणारे असे. तर दावणी दोनपणा एक रसाच्या आरोगाना करिता हे मेहुण अनादी जे ज्ञानोबांनी सांगितलं दिसायला दोन आहेत, पण आपल्याला ज्या स्वरूपानं आपण त्यांना पाहतो, कोणी त्यांना पुरुष म्हणतं तर कोणी त्याला प्रकृती म्हणते, असं ते परब्रह्म आहे. पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करत असताना सुद्धा आपण पहा किती वेळा सांगितलेलं आहे. अनेक वर्णन करत असताना संतांनी त्यांचं वर्णन एक स्त्री म्हणून केलेलं आहे. पहा ना, कितीतरी अभंग आपल्याला पाहायला मिळतात. काकड्याच्या अभंगामध्ये आहेत, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवूनी कटिव. मग कटावरती कर ठेवून ज्यांचं स्वरूप आहे ते सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या, त्या विठ्ठल परमात्म्याचं वर्णन येतं. आणि इकडे नाथ महाराज सांगतात एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून या. काकड्यांच्या अभंगात सुद्धा वर्णन येतं. सुंदर गोड वर्णन केलेले आहेत महाराज. मला दुसऱ्या मालिकेत असावं ते येईवो 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 धावोनिया विलंब कावाया लावीला कृपाळे विलंब कावाया लावीला कृपाळे विठाबाई विश्वंबरे भवच्छेदके कोठे गुंतली समाये विश्वव्यापके येईवो 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 धावोनिया विलंब कावाया लावीला कृपाळे. त्या परमात्म्याचं वर्णन करत असताना सांगितलेलं आहे महाराज, येईवो 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 धावोनिया विलंब कावाया लावीला कृपाळे. विठाबाई विश्वंबरे, विठाबाई बाई म्हणून संबोधले गेलं ते ब्रह्मच आहे. तसंच श्री संत आदिशक्ती मुक्ताई ह्या स्त्री स्वरूपाने जरी दिसत असल्या तरी ते परब्रह्म स्वरूपच आहे. त्या चौघ भावंडांचं राहणं एकच आहे महाराज. चौघ भावंडांचं राहणं एकच आहे. म्हणून त्यांना कुणी स्त्री म्हणत असेल, कुणी पुरुष म्हणत असेल, अनेक अनेक जशा प्रकारचा आपला भाव आहे तशा प्रकारचं स्वरूप त्यांना आपल्याला दिसतंय. आणि नाथ महाराजांनी जे वर्णन करून ठेवलेलं आहे प्राचीन संस्कृत ग्रंथामध्ये जे वर्णन आलेलं आहे परामायेचं ते खूप सुंदर आहे. एक खूप पाहिला आपण. तसंच स्कंद पुराणामध्ये सुद्धा त्यांचं वर्णन आलेलं आहे. परातु सचिदानंद रूपिणी जगदंबिका, परातु सचिदानंद रूपिणी जगदंबिका. त्या परामायेचं वर्णन आलेलं आहे, त्या जगदंबिकेचं वर्णन आलेलं आहे. तसंच देवी भागवत मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे महाराज, माहेश्वरी भगवती सच्चिदानंद रूपिणी, सच्चिदानंद रूपिणी माहेश्वरी भगवती. एवं सर्वगता शक्ती सा ब्रह्मेति विविच्यते. अनेक उपनिषदामध्ये, भावना उपनिषद असेल, स्कंद पुराण असेल, अनेक ग्रंथांमध्ये मुक्ताईचं वर्णन करत असताना किंवा त्या परमायाच्या आदिशक्तीचं वर्णन करत असताना जे वर्णन आलेलं आहे ते मूळ मायाच्या संबंधी आहे. आणि इकडे सांगताय शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई. मूळ माया मुक्ताई, मूळ माया मुक्ताई. आदिशक्ती मुक्ताईंना काय संबोधलं? मूळ माया आहे. आणि त्या मूळ मायेला एका ठिकाणी अजून एक वर्णन येत आहे, अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या. कारट म्हणजे लेकरू, मूळ मायेचं कारट म्हणजे ती मूळ माया कोण? आता इथे पहिल्या आपण जे प्रमाण म्हणून दाखवलं त्यामध्ये हे मूळ माया मुक्ताई, आणि इथं मूळ मायेच्या कारट्या म्हणजे सरळ सरळ तिन्ही देवांचं जे अधिष्ठान आहे ती श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई आहेत. म्हणून आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची त्या ठिकाणी काही ठिकाणी संदर्भ लावला जातो का त्या तीन देवांच्या आद्यत्रय सांगितलेलं आहे ना. आद्य म्हणजे अगोदर तीन देवांची आई, म्हणजे सरळ सरळ त्याचं देव म्हणून संबोधलं जातं ज्ञानदेव, नामदेव आणि चांगदेव.
जर या 3 देवांचीच आई जर म्हटल्या जात असेल तर त्या समकालीन असलेले जे काही संत मंडळी आहेत त्या सर्व संत मंडळींना सुद्धा आई साहेबांनी उपदेशच केलेले आहेत, त्या सुद्धा त्यांना आदर्शच ठरलेले आहेत, त्या सुद्धा त्यांना श्रेष्ठच ठरलेले आहेत. मग त्यांचा संदर्भ कसा लावाल? म्हणून ज्ञानदेव, चांगदेव आणि नामदेव हे 3 देवापुरतीच आद्यत्रय जननी नाहीये. ब्रह्मा विष्णू महेशांचं सुद्धा अधिष्ठान आदिशक्ती मुक्ताबाई आहेत. सर्वत्र वरिष्ठ म्हटल्यानंतर प्रश्नच निर्माण होत नाही. नाथ महाराजांनी जे सांगितले सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती, सर्वत्र म्हटल्यानंतर आता बाकी कोणी राहिलेलं नाही. मृत्यू लोकामध्ये जे काही संत मंडळी अवतीर्ण झालेले असतील त्यामध्ये सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती मुक्ताबाई, सर्वत्र वरिष्ठ. या ग्रंथातून श्री दासमुक्त भगवंत द्वैताचार्य आमचे गुरुवर्य श्री वैकुंठवासी बाबुरावजी महाराज यांनी अनेक ग्रंथातून त्यांचे पुरावे दिलेले आहेत. तसं संत मंडळीने सुद्धा मुक्त कंठाने त्यांचं वर्णन करत असताना सांगितलेले आहेत. मुक्ताई, तुमचं स्वरूप कसं आहे? नित्य मुक्त तुम्ही सर्व जीवावंद्य, आकार उकार मकार भेद मावळला. नित्य मुक्त आहात, नित्य मुक्त तुम्ही आहात. मुक्तपणे मुक्त तर सांगितलेलंच आहे. मुक्ताईचे चित्त निरंतर मुक्त हे संतांनी वर्णन केलेलं आहे. नाथ महाराजांनी सुद्धा वर्णन केलेलं खूप सुंदर आहे. योगियांचे ध्यान पै विश्रांती, आदिशक्ती म्हणती तुम्हा लागी. अवघी चराचरत्वे प्रकाशत्वे, अवघे चराचर प्रकाशत्वे. अनेक संतांनी त्यांचं वर्णन करत असताना खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. नाथांचे आश्रमी समाधी रहित, मुक्तता हे मुक्त नाम तुम्हा, महाकल्पावरी चिरंजीव शरीर, कीर्ती चराचर त्रिभुवनी. आईसाहेबांचं मुक्त कंठाने संतांनी वर्णन करून ठेवलेलं आहे. महाराज सुंदर प्रमाणात आलेले आहेत. आईसाहेबांचा अधिकार खूप मोठा आहे. समकालीन असलेल्या सर्व संत मंडळींना आदर्शभूत ठराव्यात आणि त्यांना प्रत्येकांना शिकवणपर उपदेशपर अशी शिकवण त्यांना सुमनवचन व्हावीत एवढा अधिकार श्री संत आदिशक्ती मुक्ताईंचा होता. त्यामध्ये ज्ञानदेव महाराजांचा गर्व परिवार असेल, ज्ञानोबारायांना आत्मबोधाचा त्यांनी उपदेश केलेला असेल ताटीच्या अभंगाद्वारे, तो निमित्ताला कारण ठरतो. तसं ताटीचे अभंग तर सर्वत्र साधकांना, त्या रस्त्यावर चालत असलेल्या प्रत्येक अवस्थेला प्राप्त झालेल्या माणसांना उपदेशच आहे. कोणी योगीपणाचा अभ्यास करत असेल तर त्यांच्याकरता सुद्धा योगी कसे असतात, कोणी संत पदाला प्राप्त होण्याकरता साधना करत असेल तर संत कसे असतात यांची लक्षणं, अनेक सगळ्या गोष्टींचा जर पाहायचा असेल, आढावा काढायचा असेल तर आपल्याला ताटीच्या 11 अभंगातून शिकवण मिळते. 11 अभंगातून कुठल्याही पदाला प्राप्त व्हायचं असेल किंवा आपला परमार्थ कसा चाललेला आहे हे जर आपल्याला परिशीलन करून घेण्याचं असेल तर एक वेळेस श्री संत आदिशक्ती मुक्ताईंचे ताटीचे 11 अभंग ऐकावे, वाचावे आणि त्याचं मनन निधिध्यासन करावं. नंतर कळतं आपला परमार्थ कितपर्यंत मोठा आहे किंवा आपण कुठल्या अवस्थेला प्राप्त आहे. 2 शाब्दिक ज्ञान आज आम्हाला प्राप्त झाल्यानंतर असं वाटतं आमच्यापेक्षा कोणीतरी विद्वान नाहीच आहे, तर एकदा तरी ताटीचे अभंग त्यांनी वाचावेत. माणूस किती खोलीमध्ये आहे हे सगळं कळतं. महाराज एका ठिकाणी सांगितलं, जसं कपिल गीता आहे, भगवद्गीता आहे, गीता सांगितलेल्या आहेत, अनेक त्यांचं वर्णन केलेलं आहे. तशा प्रकारचं श्री संत आदिशक्ती मुक्ताई यांचे 11 अभंग म्हणजे मुक्ताई गीताच आहेत. जो सारासार विचार, जो अर्थ, जो आपल्याला बोध श्रीमद भगवद्गीतेतून होतो, तो बोध श्री संत आदिशक्ती मुक्ताईंच्या 11 अभंगातून सुद्धा होतो. म्हणून आदर्शभूत ठराव्यात. योगीराज चांगदेव महाराज असतील, आदिकडून सर्व संत मंडळींना त्यांनी उपदेश केलेला आहे. उपदेश केल्यानंतर आईसाहेबांची जी काही अभंग रचना आहे, जे वाङ्मय आहे महाराज, हे थोडकच आहे, जास्त नाहीये. फार कमी बोलल्यात आईसाहेब. एक महाराजांनी विनोदाने सांगितलेलं होतं, महाराज आईसाहेब बोलायला तयार होत्यात पण बरेच निवृत्तीनाथ महाराज त्यांना बोलू देत नव्हते. कारण महाराजांना माहिती होतं बऱ्याच लोकांच्या आगात सहन करून सुद्धा किंवा संत बाकीचे भावंड लोकांच्या आगात सहन करून त्यांना उपदेश हा सौम्य भाषेतच करीत होते. पण मुक्ताबाईंचं तसं नव्हतंच म्हणतात. महाराज आईसाहेब
कोणाला सरळ करायचं असेल तर कधी त्यांनी भाषा अशी हातपाय जोडून नाहीच महाराज, पहिल्यांदा जोरदार कडक भाषेमध्येच, जैसे मुक्ताई सण काढली. एक गवताची काडी येते, एक तिला अग्नीचा स्पर्श होतावर ते एकदम पेट धरते मला. तशा प्रकारचा आईसाहेबांचं असं होतं, उपदेश केला म्हणजे समोरचा व्यक्ती तेडा मेडा कुठल्याही अवस्थेला तो कितीही त्याची वृत्ती वेगळी असू द्यात, वेळी वाकडी असू द्यात, पण तो सरकाच झाला पाहिजे. आईसाहेबांची भाषा तशी होती. त्यांनी प्रसंग सांगितलेला होता विनोदाने की एका ठिकाणी ज्यावेळेस ज्ञानोबराय आहे चौघ भावंड ज्यावेळेस शुद्धी पत्र घेण्याकरता त्या ब्राह्मण लोकांकडे गेलेत, त्यावेळेस ब्राह्मणाने उपहास पद्धतीनं त्यांना विचारलं, का रे तुझं नाव काय? तर निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं, या देहाला निवृत्ती अशा प्रकारचं म्हणतात. अरे निवृत्ती म्हणवतो आणि वृत्तीवरती येऊन या संसारामध्ये काय वावरतोय तू? तुझं नाव काय रे कारट्या? ज्ञानोबरायांनी सांगावं, या देहाला ज्ञानेश्वर असं नाव आहे. ज्ञानाचा ईश्वर. आणि अशा एवढ्या अडाणी सारख्या गोष्टी करतात, अनेक उपवास केलेत. आणि ज्यावेळेस मुक्ताबाईंवरती बोलल्या गेलं, ज्यावेळेस मुक्ताबाईला ए कारटे तुझं नाव काय, त्यावेळेस महाराज आईसाहेब बोलायला प्रवृत्त होताना निवृत्तीनाथ महाराजांनी हात धरला, बस आता इथंच थांबा, नाही तर तुम्ही यांना सुद्धा सर्क करणार, आपल्याला अजून पुढे भरपूर कार्य करायचंय, थांबा. आईसाहेबांचा हात धरला म्हणतायत. म्हणजे सांगायचं एक तात्पर्य, आईसाहेबांनी जिथं जिथं बोलल्या तिथं उपदेशच जगताला ठरलाय, जिथे जिथं बोलल्यात. अधिक नामदेव महाराज असू द्यात, विसोबा खेचर असू द्यात, चांगदेव महाराज असू द्यात, योगीराज चांगदेव महाराज असू द्यात, निवृत्तीनाथ महाराज असू द्यात, आईसाहेबांनी त्यांना सुद्धा सांगितलेलं होतं, दादा तुम्ही बोलत असताना तुमचा प्रश्न जो काही आहे, तुमचा प्रश्न मला कळाला नाही का, तुम्ही म्हणताय तुम्ही केव्हा गमन आरंभिले, हा पण आम्ही आलोच नाही तर जाण्याचा प्रश्नच येत नाही. निवृत्तीनाथ महाराजांना सुद्धा त्यांनी समजून सांगितलेलं आहे. म्हणून अधिकरून समकालीन असलेल्या सर्व संत मंडळींना त्या उपदेशकच ठरल्यात एवढा अधिकार आईसाहेबांचा आहे. आणि त्या आईसाहेबांचं वाङ्मय हे थोडकंच आहे. आईसाहेबांचं वाङ्मय थोडक्यामध्ये, पण तेही थोडकं असलेलं वाङ्मय आईसाहेबांचं अर्थबोधपूर्ण असं आहे का महाराज का समुद्राला सुद्धा गवसनी घालावं असं आईसाहेबांचा वाङ्मयातून अर्थबोध आहे. आणि आईसाहेबांचे जे वाङ्मय आहे हे टिपण्याचं कार्य म्हणजे जे लेखक आहेत ते ज्ञानोबरायांनी केलेलं आहे. ज्ञानोबरायांनी आईसाहेबांचं वाङ्मय लिहून काढलेलं आहे. त्यापैकीच अनेक अभंग असतील, ताटीचे अभंग असतील, काही पाळण्याचे अभंग असतील. योगीराज चांगदेव महाराजांना शिकवून देत असताना त्यांनी पाळणे म्हटलेले आहेत महाराज. हा खूप कूट प्रश्न असतील, कूट अभंग असतील. मुंगी उडाली आकाशी, तिने इगडिले सूर्याशी, थोर नवला वझाला वांजपुत्र प्रसवला, अनेक असे अभंग आहेत. त्यापैकीच नामदेव महाराजांच्या ग्रंथामध्ये गाथ्यामध्ये श्रीसंत आदिशक्ती मुक्ताईंचा हरिपाठ हे पाहायला मिळतं. त्यापैकी मेहुण संस्थानावरती जे आपण परंपरेनुसार हरिपाठ त्यांचा रोजच्या दिवशी संध्या जे म्हटलं तर ज्ञानोबरायांच्या हरिपाठानंतर मुक्ताईंचा हरिपाठ घेतला जातो. त्यामध्ये अनेक आता जशा प्रकारचं ज्यांना ज्यांना प्राप्त झालेलं आहे तसं तसं त्यांनी ते प्रसारित केलेलं आहे. तसं आम्ही परंपरेत घेत असताना, मुक्ताईचा हरिपाठ घेत असताना पहिला जो अभंग आहे, मुक्त लग चित्त मुक्त पै सर्वदा रामकृष्ण गोविंदा वाचे नित्य, हा अभंग घेतला जातो. कारण त्याचं जे ध्रुपद आहे, जसं देवाची द्वारे ज्ञानोबरायांच्या हरिपाठामध्ये देवाची द्वारे उभाक्षण भरी तेने मुक्तिचारी साधी येल्या, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, हे जे ध्रुपद आपण सर्वच अभंगांना लावतो, तसंच आईसाहेबांच्या हरिपाठामध्ये मुक्त लग चित्त मुक्त पै सर्वदा रामकृष्ण गोविंदा वाचे नित्य, त्यापैकी दुसरं ध्रुपद जे आहे तर हरिनाम छंदू तोडी भव कंदू नित्य नामानंदू जपेरया, हे ध्रुपद आहे. आणि हे ध्रुपद सर्वच अभंगांना लावल्या जातं, म्हणून तो अभंग पहिला घेतला. त्यामुळे आमच्या परंपरेनुसार म्हणजे मेहुण संस्थांवरती आम्ही हरिपाठ घेत असताना आईसाहेबांचा आजचा जो आपण अभंग घेतोय हा 9व्या क्रमांकाला येतो आहे. सगळं 16 अभंग असे आईसाहेबांचे आहेत. या अभंगापैकी आजचा जो काही अभंग आहे हा अभंग आईसाहेबांचा
हरिपटातील आणि नामसाधना ज्याच्या अंतःकरणात आहे त्याला कुठल्या साधनांची गरज राहत नाही, कुठल्या अवस्थेची गरज राहत नाही, तर ते नाम महात्म्य सांगणारा अभंग आहे. आईसाहेबांच्या अभंगातून भरपूर अशा अवस्था प्राप्त झालेल्या आहेत. अवस्था सांगितलेल्या आहे. साधकाने कुठल्या अवस्थेला प्राप्त झालं पाहिजे आणि कुठल्या अवस्थेतून गेलं पाहिजे हे आईसाहेबांच्या अभंगात पाहायला मिळतं. त्यापैकी श्रीहट असेल, गोलहट असेल, त्रिकूट, औरपीठ, भ्रमरगुफा, उन्मनी, काकीमुख, सोहम निर्गुण ब्रह्म, सहस्रदल, ताटी, सुनील, निरंजन, अलक्ष, ऐक्योदय या 14 अवस्था आलेल्या आहेत. त्यापैकी या साधकांना या 14 अवस्थेतून जाऊन त्या परब्रह्म स्वरूपाला प्राप्त व्हावं लागतं. अवस्था सांगितलेल्या आहेत आणि त्या अवस्थेतून आम्हाला जावं लागतं आणि त्या अवस्थेतून आपण गेल्यानंतर महाराज परब्रह्म स्वरूपाला आपण प्राप्त होत असतो. आईसाहेबांनी ते सांगितलेलं आहे. मग अवस्था सांगत असताना आईसाहेबांनी आजच्या अभंगातून अवस्थेचंच वर्णन करून नाम महात्म्य सांगितलेलं आहे. तर मुक्ताई म्हणतात अभंगाद्वारे, मुक्तामुक्त दोन्ही नाईक तो करणी, हरिनाम पर्वणी सर्व काळ. मुक्तामुक्त दोन्ही नाईक तो करणी. मुक्ता अमुक्त, त्या शब्दातच मुक्ता अमुक्त सुप्त स्वरूपाने जो आहे, तर मुक्ता अमुक्त किंवा मुक्ता मुक्त आपण ज्या म्हणतो हे अवस्थेच सांगितलेलं आहे. अभंगामध्ये जे शब्द आले ते शाब्दिक अवस्था आहे. ते सांगितलेलं मुक्ता मुक्त आहे, त्यामध्ये अवस्था आहे आणि ह्या अवस्था आम्हाला या अवस्थेचं काही एक घेणं देणं नाही आहे. मुक्तामुक्त अवस्थेच्या पलीकडे आम्हाला त्याचं काही घेणं नाही. आम्ही ते कानाने सुद्धा ऐकत नाही. मुक्तामुक्त दोन्ही नाईक तो करणी, नाईक तो करणी, हरिनाम पर्वणी सर्व काळ. त्या मुक्तामुक्त अवस्थेची पर्वणी आम्हाला तर सर्व काळ आहे. मग कशासाठी ऐकायच्या त्या? सर्व काळ आहे ना. हरिनाम सर्व काळ पर्वणी आपल्याला प्राप्त झाल्यानंतर ह्या मुक्तामुक्त अवस्था आम्ही कानानेही ऐकत नाही. आणि साधकाच्या अवस्थेमध्ये पहिल्यांदा ह्या अवस्थेलाच प्राधान्य जास्त दिले जातं महाराज. त्या बद्धापासून तर मुक्तापर्यंत आहे, बद्धापासून तर मुक्तापर्यंत आहे. म्हणजे गुरुवर्य महाराज सांगत असताना भरपूर वेळा सांगतायत का बद्धात बद्ध, बद्धात मुक्त, मुक्तात बद्ध आणि मुक्तात मुक्त. मुक्तात मुक्त आपण आईसाहेबांचं वर्णन केलेलंच आहे. तुमचं स्वरूप कसं आहे तर नित्यमुक्त, नित्यमुक्त आहेत. हे बद्धात मुक्त आहेत. बडे झाला बद्ध सांगितलेलं आहेत, अवस्थेचं वर्णन केलेलं आहे. त्या अवस्थेपैकी आईसाहेब सांगतायत हरिनाम पर्वणी आम्हाला साधली आहे. आम्ही सर्व काळ हरिनाम या पर्वणीमध्ये आहे. सर्व काळ पर्वणीमध्ये आम्ही राहतो. म्हणून तेवढ्या करता आम्ही या मुक्तामुक्त अवस्थेकडे पाहत सुद्धा नाही, ते कानाने ऐकत सुद्धा नाही. पर्वणी आहे आम्हाला. पर्वणी कशाची आहे तर हरिनामाची पर्वणी आहे. कशी आहे? सर्व काळ आहे, सर्व काळ. आता इकडे सर्व काळ आईसाहेब पर्वणी सांगतायत. काय? पर्वणी सर्व काळ सांगतायत. तसं प्रकारचं पाहायला जर गेलं तर पर्वणी हे सर्व काळ नसते. ज्या आपल्याला प्राप्त होतात पर्वण्या त्या सर्व काळ नसतात. काही पर्व काळ आहेत आणि पर्वणी, पर्वणी वेगळी आणि पर्व काळ वेगळेत. पर्व काळ हे प्रत्येक दिवसाला असलेलं अभिजित मुहूर्त, अमृत मुहूर्त, मग त्यातील शुभ काळ जो काही आलेला आहे, कारण सूर्य उदयापासून ज्या तिथी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये ग्रहमान वगैरे हे सगळं बदलत राहतं महाराज. त्यात राहू काळ असतो, त्यात देव काळ असतो, त्यात मनुष्य काळ असतो. हे सगळे त्या दिवसाला अनुसरून असतात तिथ्या. त्या तिथीमध्ये जी शुभ काळ आलेला आहे तो आपल्यासाठी पर्व काळच असतो. काही पर्व काळ 60 वर्षांनी येतात, काही पर्व काळ 3 महिन्याने येतात, काही पर्व काळ वर्षाने येतात, काही पर्व काळ महाराज दर महिन्याला येतात. दर महिन्याच्या एका महिन्याच्या काही पर्व काळ 15 दिवसाला येतात. 15 दिवसाला म्हटल्यानंतर एकादशी म्हणजे आपला पर्व काळच आहे, द्वादशी म्हणजे आपला
पर्वकाळच आहेत. महिन्यामध्ये 2 वेळा पर्वकाळ येतो. हे पर्वकाळ वेगळे. हे प्रत्येक दिवसाचं असलेलं जो शुभ काळ आहे त्याला पर्वकाळ म्हटलं जातं. मग पर्वणी ही प्रत्येक दिवसाला नाही. पर्वणी म्हटल्यानंतर याला विशिष्ट कालखंड असतो आणि फार मोठा कालखंड आपल्याला त्याची वाट पाहावी लागते. जसं आपण म्हणतो सिंहस्थ पर्वणी, म्हणजे जो कुंभमेळा संतांची मांदियाळी एकत्र जमते त्याला सिंहस्थ पर्वणी म्हणतात. ही 12 वर्षांनी एक येते. एका ठिकाणी 12 वर्षांनी, जसं आपलं नाशिक असेल, प्रयाग असेल, उज्जैन असेल आणि अजून अलाहाबाद असेल, इलाहाबाद असेल, हे इथं 12 वर्षांनी एक वेळेस ती पर्वणी येते. त्याला सिंहस्थ पर्वणी म्हटलं जातं. अनेक पर्वण्या असतील आणि इथं आईसाहेब म्हणतात तुम्हाला 12 वर्ष वाट पाहण्याची गरज नाही. तुम्हाला 12 वर्षाने आलेली एक पर्वणी आणि त्या कालखंडात आपण तो साधलेला योग, तिथं जाऊन तिथं केलेलं त्या तीर्थांमध्ये स्नान, ती पर्वणी साधण्याकरता 12 वर्षाची वाट पाहावी लागते. पण कलियुगामध्ये अशा प्रकारची आईसाहेबांनी पर्वणी सांगितलेली आहे का जी सर्व काळ, त्यामध्ये तुम्हाला राहुकाल बाधणार नाही, त्यात तुम्हाला केतू चंद्र वगैरे कुठले ग्रह बाधणार नाहीत. प्रत्येक कालखंडामध्ये म्हणजे सर्व काळ, आपण दिवसाचे जे रात्र आणि दिवस, प्रत्येक कालखंडामध्ये आपली पर्वणी असते. पण केव्हा? ज्यावेळेस आपण सर्व काळ त्या परमात्म्याचं नामचिंतन करतो त्यावेळेस ती पर्वणी आपल्याकरता आलेली आहे. आईसाहेब म्हणतात ती पर्वणी आमच्याकडे आहे, ती पर्वणी आमच्याकडे आहे. हरिनाम पर्वणी सर्व काळ, सर्व काळ, जेवढाही आपण रात्रंदिवसाचा जो कालखंड काढलेला असतो त्यापैकी सर्व काळ आम्हाला कोणाची पर्वणी आहे? हरिनामाची पर्वणी आहे. आणि हरिनामाच्या पर्वणीमध्ये मुक्त स्थितीमध्ये राहून सुद्धा मुक्त स्थितीचा अनुभूती घेऊन आनंद उपभोगत असताना आम्ही त्या गोष्टीकडे पाहत सुद्धा नाही, त्या गोष्टी सहजतेने आमच्या जवळ असतात, आम्ही पाहत सुद्धा नाही. म्हणून मुक्तामुक्त दोन्ही नाईक तो करणी, हरिनाम पर्वणी सर्व काळ. मुक्त दोन्ही नाईक तो करणे, हरिनाम पर्वणी सर्व काळ सांगितलेलं. ह्या काही अवस्था सांगितलेल्या, त्या अवस्थेमध्ये भरपूर आईसाहेबांनी सांगितलेलं आहे का या अवस्थेकडे आम्ही पाहत सुद्धा नाही. पुढे जाऊन आईसाहेब सांगतायत, नाही काढा येथे आम्हा मुक्त कैची, हरिनाम छंदाची गोडी थोरी. आईसाहेब सांगतात बाबा, अहो नाही काढा येथे आम्हा मुक्त कैची आणि हरिनाम छंदाची गोडी थोरी. नाही काढ येते आम्हा मुक्त कैची. आणि मुक्त बद्ध ह्या गोष्टीमध्ये आम्ही अटकतच नाही, कारण आम्हाला बांधणाराच कोणी नाही, तर बंधन असेल कुठलं? सर्व बंधनातून आम्ही मुक्त झालेलो आहोत, सर्व बंधनातून आम्ही मुक्त झालेलो आहोत. त्याच्यामुळे आम्हाला बांधणाराच कोणी नाही. तुम्ही आम्ही हे बांधलेलो आहोत महाराज, तुम्ही आम्ही हे बांधलेलो आहोत. असंख्य कालगणनेपासून आपण त्या संसाराचे संस्कार आपल्यावरती झालेले असल्यामुळे जन्ममृत्यू संसार सागरात म्हणजे जन्ममृत्यूच्या बंधनात आपण बांधलेलो आहोत. हा संसारच आहे. संसाराची दोरी आपल्याला बांधलेलीच गेलेली आहे. जोपर्यंत आपण ते संसाराची दोरी तोडून परमात्म्याच्या चरणारविंद प्रेम धरत नाही तोपर्यंत आपण बंधनातच आहोत. आईसाहेब सांगतात आम्हाला ते बंधनच नाही. नाही काढ येथे आम्हा मुक्ती गायची. का? कारण आम्ही हरिनाम छंदाची गोडी थोडी. आम्हाला जी गोडी लागलेली आहेत महाराज, हे कुठलं कशाची आहे? तर हरिनाम छंदाची आहे. भरपूर वर्णनाने संतांनी सांगितलेलं आहे हरिनामाचा छंद लागायला पाहिजे. छंद. तुम्ही आम्ही परंपरेनुसार काही गोष्टी करत असा किंवा दिनांक आम्हाला मिळाल्यानंतर एखाद्या ठिकाणी आपल्याला कीर्तनाचा योग येतो त्यावेळेस आपण त्या परमात्म्याचं नामचिंतन करत असू, गुणानुवर्णन करत असू, संध्येच्या काळी आपण संध्याकाळच्या वेळेस हरिपाठ म्हणत असू, नाहीच तर सकाळी सकाळी नित्यकाळ करत असताना काकडा आरती करत असू, त्यामध्ये काही वेळेस आपण नित्यनेम म्हणून आपले दररोजची दिनचर्येची दिनपूजा असेल, हे आपण एक परंपरेनुसार घेणं वेगळं. हे एक आपली परंपरेनुसार आपण नित्यनेम ठरवून घेतलेला आहे. पण सर्व काळ त्या परमात्म्याच्या नामचिंतनाची गोडी लागून त्याचा छंद अंतःकरणाला म्हणजे मनाला लागला पाहिजे. जसं तुकोबारायांना आदिगुरु संतांना लागलं. गोविंद गोविंद मना लागलिया
छंद मग गोविंद ते काया. महाराज हा छंद लागायला पाहिजे. अनेक संतांनी मुक्तकंठाने सांगितलेला आहे, तो छंद आम्हाला लागलेला आहे. आणि त्या परमात्म्याचा नामचिंतनाचा छंद आम्हाला लागल्यामुळे आम्हाला कुठल्या प्रकारचं बंधन बाधत नाही. कुठल्या प्रकारचं बंधन आम्हाला बाधत नाही. म्हणून आम्ही हरिनाम छंदामध्ये वावरत असताना बंधन तर नाहीत. जे आंतरिक आमचे दोष आहेत, जे आंतरिक आमचे कुठल्या प्रकारचं आपण म्हणतो जसं षडविकार आहेत, षडउर्मी आहेत, हे आपल्याला आतून त्या परमात्म्यापर्यंत पोहोचू देत नाहीत, आपल्याला कुठंतरी बंधनकारक ठरतात. ते तर आम्हाला बाधतच नाही. पण त्याच्या पुढे जाऊन सुद्धा आईसाहेब वर्णन करत असताना सांगतायत, बाबा नाना विघ्न बाधा नायको आम्ही कधा निरंतर धंदा रामकृष्ण. जसं आम्हाला बंधन नाही कुठल्याच प्रकारचं, तसंच आम्हाला कुठल्या प्रकारचं विघ्न आणि बाधा सुद्धा होत नाही. का तर निरंतर धंदा, आमचा धंदा रामकृष्ण झालेला आहे. नो रामकृष्ण आमचा धंदा असल्यामुळे सदा सर्व काळ आम्ही त्या परमात्म्याचं नामचिंतन करत असल्यामुळे सगळे विघ्न, कुठल्याही बाधा आम्हाला बाधत नाहीत. कुठली बाधा नाही. भरपूर वेळा आपण म्हणतो त्या परमात्म्याच्या नामचिंतनाने 12 वाटी पडती. काय सुरुवात? नामाच्या चिंतने 12 वाटा पडती विघ्नी. नामाचं चिंतन असावं. नामाचं चिंतन असल्यानंतर आणि दृढ विश्वास जर त्या निष्ठेने जर त्या परमात्म्याचं नामचिंतन केलं तर आपल्याला कुठंच विघ्न येणार नाही. आलेलं विघ्न तो परमात्म्याला दूर करावं लागतं. त्या परमात्म्याला ते आपलं विघ्न दूर करावं लागतं आपलं. पण आपला निष्ठेने त्याच्यावरती विश्वास असला पाहिजे नामचिंतनावरती. सुंदर उदाहरण आहे महाराज. भक्त प्रल्हाद महाराजांची कथा आलेली आहे, भागवतामध्ये खूप विस्तीर्ण वर्णन केलेलं आहे. त्यांना जन्मापासूनच त्यांचं त्या आईंच्या गर्भामध्ये असतानाच त्यांना परमात्म्याच्या नामचिंतनाचा छंद लागलेला होता. सतत त्यांचं चालू असायचं, श्रीमन्नारायण नारायण नारायण, भज मन नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. त्या परमात्म्याचं नामचिंतन ते सतत करत असल्यामुळे परिणाम असा झाला, महाराजांनी खूप सुंदर प्रमाणे सांगितलेलं, दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. आपल्या आईसाहेबांनी सांगितलेलंच आहे, निरंतर धंदा रामकृष्ण, तर दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. अनेक असे आहेत. त्यामुळे आमचे 12 वाटा विघ्न, किती जेवढ्या वाटा असतील त्या वाट्यांनी विघ्न पळून जातात महाराज, आमच्या जवळ येत नाहीत. भक्त प्रल्हाद महाराजांचं आपण चरित्र पाहतोय. चरित्र पाहत असताना त्यांनी सांगितलं, महाराज ते नामस्मरण सतत करीत होते. अव्याहत त्यांचं नामस्मरण चालू असायचं. आणि ते नामस्मरण चालू असताना महाराज त्यांचा दृढ विश्वास त्या परमात्म्याच्या नामचिंतनावरती. केव्हा केव्हा होतं असं, आपलं नामस्मरण चालू असतं, आपण नामस्मरण करतोय, पण त्याच्यावरती दृढ विश्वास नसल्यामुळे आपलं संकट दूर होत नाही. अंतःकरणात भीती सुद्धा असते. राम राम तर म्हणतोय, पण भूत असेल का? एखादं विशिष्ट प्रकारचं कुठलं, आता ते नावच ठेवून दिलेले आहेत, चिंचेचं झाड दिसल्यानंतर आपण राम राम म्हणतो, तोपर्यंत आपला विश्वास नाहीये. पण वाटतं कुठंतरी का राम राम म्हटल्यानंतर ते येणार, पण तरी सुद्धा अंतःकरणात भीती असते. राम राम म्हणत असताना इकडे तिकडे नजर आपण देतोच. येत तर नाही ना, कुठून दिसणार तर नाही ना आपल्याला, ही भीती आहेच. म्हणजे समजून चला, पूर्णतः विश्वास नामचिंतनावरती नाही. अरे अंतःकरणात नामाचा वरती विश्वास, ठामपणे विश्वास असेल, दृढ विश्वास असेल, तर कुठूनही जावं, कुठलंही झाड असो, रात्र कितीही असो, महाराज भीती अंतःकरणात राहतच नाही. अंतःकरणात भीती निर्माण झाली म्हणजे समजून चालायचं थोडंफार आपल्याला विश्वास त्या परमात्म्यावरती नाही. किती संकट येऊ द्या नो, किती संकट येऊ द्या. एवढं मोठं संकट प्रल्हादावरती आलेलं होतं, भक्त प्रल्हादांवरती आलेलं होतं, तरी सुद्धा भक्त प्रल्हाद महाराजांनी नामावरची निष्ठा ढळू दिली नाही. त्यांना उकळत्या तेलात काय टाकलं असेल, त्यांना कडेवरून फेकून काय दिलेलं असेल, त्यांना हातीच्या पायी काय दिलेलं असेल, विषारी सर्पांमध्ये काय दिलेलं असेल, आईच्या हातून त्यांना विष दिलं काय असेल, पण प्रत्येक संकटातून त्यांना हे विचार केला नाही का एखाद्या वेळी आपल्याला याने काही होणार तर नाही, खरंच कडेवरून फेकल्यानंतर आपल्याला जर काही इजा झाली खाली तर, हे त्यांच्या अंतःकरणात भीतीमुळेच नव्हती.
त्यांचा फक्त विश्वास एक होता, श्रीमन्नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. त्यांचा दृढ विश्वास नामावरती होता, म्हणून तेवढ्या करता कुठलंच विघ्न बाधा त्यांना बाधल्या जात नाही. आईसाहेब तेच सांगतात, नाना विघ्न बाधा नाही को आम्ही कदा, ऐकतच नाही आम्ही कानाने त्या, कारण आम्हाला त्याचं काही एक घेणं देणं नाही, कारण आमचा धंदा झालेला आहे काय, निरंतर आमचा धंदा काय, त्या परमात्म्याचा रामकृष्ण हरी, निरंतर धंदा रामकृष्ण, रामकृष्ण नामाचा धंदा आमचा निरंतर असल्यामुळे आम्हाला कुठल्या प्रकारचं विघ्न, कुठल्या प्रकारची बाधा आम्हाला स्पर्श सुद्धा करू शकत नाही. म्हणून तेवढ्या करता आम्ही त्यापासून आम्ही अजिबात घाबरत नाही, किंवा आम्हाला त्याचं कुठल्या प्रकारचं विघ्न बाधा हे बाधत नाही. आमचा रामकृष्ण हरी हा आमचा निरंतर धंदा झालेला आहे. शेवटी आई साहेब सांगतायत, मुक्तपणे मुक्त मुक्तईपै रत हरिनाम स्मरत सर्व काळ. शेवटच्या चरणात सांगत असताना आईसाहेब बोलतायत, केवळ हरिनामाच्या स्मरणाने स्वयंमुक्ततेत असलेल्यांना सर्व काळ मुक्तीचाच अनुभव प्राप्त होतो, मुक्तीचाच अनुभूती त्यांना त्याच्यामध्ये असते, मुक्ताबाई सांगतायत. केवळ हरिनाम चिंतनामुळे मुक्तपणे मुक्त मुक्तईपै रत हरिनाम स्मरत सर्व काळ. बोलत असताना आई साहेबांच्या बाबतीत किती ठिकाणी प्रमाण आलेले आहेत का मुक्ताबाई अव्याहत असं नामस्मरण त्यांच्या घडी घडी मुखोद्गत त्यांच्या मुखामध्ये असायचं. नारायण जपे सर्व काळ. आईसाहेब सतत नामचिंतन परमात्म्याचं असल्यामुळे नाम महात्म्य सांगत असताना अभंगाद्वारे सांगतायत, बाबा एवढं महत्त्व नाम महात्म्याचं आहे. नाम महात्म्य आपल्याजवळ असेल तर कुठल्या प्रकारची अवस्था आपल्याला आणण्याची गरज नाही, कारण अवस्था ही मर्यादित असते. आता मुक्त अवस्थेत मध्ये वर्णन करत असताना आईसाहेबांना भरपूर ठिकाणी मुक्त अवस्थेचं वर्णन आहे. मुक्त हा शब्द मुक्तातीत, मुक्तबंध, मुक्त नित्यमुक्त शब्द आलेला आहे. आपण जे मुक्तीच्या पाठीमागे लागतो तिथं सांगितलं जातं, महाराज का आपल्याला असं वाटतं आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा, आणि उद्धार झाल्यानंतर आम्हाला मुक्ती प्राप्त व्हावी किंवा मुक्ती प्रदान व्हावी. आपण दुसऱ्यांना श्रद्धांजली वाहत असतो तेवढा त्यासुद्धा बोलतो काय, यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्ती व्हावी किंवा यांना परमात्म्यानं मुक्त करावं. अरे पण मुक्त जीव झाल्यानंतर तो परत येत नाही. मुक्त अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्यांना परत इथं हा आनंद उपभोगण्याकरता प्राप्त होत नाही. पण संत महात्मे सांगतात, आम्ही ती मुक्ती सुद्धा बाजूला लुटली, कारण आम्हाला त्यात आनंद नाही. मुक्त झाल्यानंतर आम्हाला तो आनंद उपभोगता येणार नाही. म्हणून तेवढ्याकरता तुका म्हणे मुक्ती परिनिली नोरी. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोरी. आता दिवस चारी अनेक प्रमाण आलेले आहेत. न लगे मुक्ती धन संपदा. मुक्ती नको, कारण मुक्त स्थितीला प्राप्त होऊन त्या मुक्ततेचा आनंद घेऊन सुद्धा परमात्म्याशी सलगतेने संयोग करणं, यामध्ये जो आनंद आहे महाराज, ब्रह्माऐक्य जे आहे ते ब्रह्माऐक्य साधून त्या परमात्म्याची परत भक्ती करणं, सगुणाची भक्ती करणं, याच्यात जो आनंद आहे तो मुक्त अवस्थेत नाही. म्हणून त्या मुक्त अवस्था आम्हाला जर प्राप्त असली, आम्हाला त्या सहज प्राप्त जरी असल्या, तरी आम्हाला मुक्त स्वरूपाला जायचं नाही. आम्हाला इथं राहून त्या परमात्म्याचा उपभोग घ्यायचा आहे. त्या परब्रह्माच्या स्वरूपाशी, आम्हाला त्या सगुणाच्या स्वरूपाशी आम्हाला संलग्न होऊन तो आनंद उपभोगायचा आहे. आणि मुक्त स्थितीला प्राप्त होण्याकरता लागतं तरी काय, ज्ञानोबरांनी सांगितलंय, जे मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीच मुक्तता, जैसे दीपे दिसे पाहता आपुलीच वस्तू. याच्यासाठी करावं काय लागतं, तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वाणावे ऐकावे त्याची सदा. ह्या गोष्टी आहेत. हो, यांना जर तुम्ही संतांचं नाव जरी घेतलं तरी आपल्याला मुक्त स्थिती प्राप्त होते. जे मुक्ता ते निर्धारिता, ज्ञानोबरांनी सांगितलं, जे मुक्ता ते निर्धारिता. मुक्ता ते म्हणजे मुक्त पुरुषाला निर्धारिता, नाही तर सरळ सरळ अर्थ आई साहेबांच्या बाबतीत लावा, जे मुक्ता ते निर्धारिता. जे मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीचं मुक्तता. आपल्याला मुक्त प्राप्त करून घ्यायचं असेल, चिरकाल त्या आनंदामध्ये प्राप्त व्हायचं असेल, चिरकाल आपल्याला शांती प्राप्त करून घ्यायची असेल, तर आपल्याला मुक्ताईंच्याच ठिकाणी जावं लागेल, मुक्ताईच्या स्वरूपाला प्राप्त व्हावं लागेल, किंवा मुक्ताईची आराधना करून आपल्याला त्या परिस्थितीला आपल्याला त्या अवस्थेला प्राप्त होता
येतं हेच सांगितलेलं आहे. श्री संत आदिशक्ती मुक्ताईचं जे वर्णन आलेलं आहे, तर त्या वर्णनामध्ये सांगितलेलं अवघी प्रकाशत्वे स्वरूपाने आईसाहेब हे अवघी प्रकाशत्वे आहेत. आईसाहेब कुठं नाही असा कुठलाच प्रकारचा जागा अनुरेणू नाही. कुठल्या एखाद्या ठिकाणी मर्यादित ते कालखंडामध्ये आईसाहेबांचं स्वरूप नाही, तर अवघी प्रकाशत्वे दृष्टोत्पत्तीला पडणारं जेवढं काही जगत आहे, एवढ्या जगत म्हणजेच आईसाहेबांचं काय आहे स्वरूप आहे. म्हणून मुक्ताबाई अमुक ठिकाणीच आहेत हा वादाचा प्रश्न नाही. मुक्ताई आपल्याला कळालीच नाही म्हणून आपण म्हणतोय की मुक्ताई इथं आहे मुक्ताई तिथं आहे, हा प्रश्नच येत नाही. मला मुक्ताईचं स्वरूप म्हटल्यानंतर अवघे प्रकाशत्वे, हा तुम्हाला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर आईसाहेबांनी आपलं अवतार कार्य कुठं थांबवलं, तर त्यावेळेस नामदेव महाराजांकडे पहा. माझा आजा सांगत होता, माझा बाप सांगत होता, माझा ढमका सांगत होता. ह्या गोष्टीला प्राधान्य आम्ही वचन मानत नाही. मानायचं असेल तर संत प्रमाण मानतो. आणि संत प्रमाण जर मुक्ताईचं स्थळ पाहायचं असेल, मुक्ताईचं स्थळ शोधायचं असेल, तर जिथं आईसाहेब गुप्त झाल्यात तर ते शोधण्याकरता आम्हाला नामदेव महाराजांचाच आधार घ्यावा लागेल. याच्या पलीकडे आम्ही हाडामासाची माणसं काय सांगतायत हे कधी आम्ही प्रमाणभूत ठरणार नाही. तर त्याला प्रमाणभूत ठरणारे फक्त एकच आहे, कारण त्या समकालीन असलेले नामदेव महाराज आहेत आणि नामदेव महाराजांनी सांगितलेले आहेत. तर त्या नामदेव महाराजांच्या अभंगानुसार जर आढावा घेतला तर सुज्ञ मंडळींना कळून येतं. आणि जर स्वरूपाने जर पाहायचं झालं तर मुक्ताई ह्या सर्वत्र जगतामध्ये नाही तर विश्व ब्रह्मांड भरून त्या भरलेल्या आहेत. हेच मुक्ताईचं खरं स्वरूप आहे. हेच मुक्ताईचं खरं स्वरूप आहे. आणि ते परब्रह्म स्वरूप म्हणजे मुक्ताईचं साधारण एक स्त्री म्हणून नाही आहे, तर ते परब्रह्म स्वरूप आहे. आणि ते परब्रह्म स्वरूपाचं वर्णन अनेक संतांनी केलेलं आहे. ज्ञानोबांनी सुद्धा सांगितलेलं, म्हणून अंबे श्री म्हणते निजजन कल्पलते आज्ञापी माते ग्रंथ निरूपिणी. प्रत्येक ठिकाणी सांगितलेले आहेत महाराज. खूप सुंदर वर्णन आईसाहेबांचं आलेलं आहे. आईसाहेबांचा हा हरिपाठ सर्वांना कल्याणदायी आणि असा मुक्तिप्रदान करणार आहे. म्हणून सर्व अवस्थेचं वर्णन, सर्व आम्हाला साधनेचं वर्णन जर पाहायचं असेल तर आईसाहेबांच्या जवळ विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई. मुक्ताई ह्या महाकल्पावरी चिरंजीव शरीर कीर्ती चराचर त्रिभुवनामध्ये मुक्ताईंची चिराचरी कीर्ती आहे. म्हणून तेवढ्याकरता सगळ्यांनी सुंदर अशी आपली जी काही पर्वणी आलेली आहे, हरिनामाची पर्वणी आहे, या साधनेला प्रारंभ आपला असला पाहिजे. आपण कार्यरत असलो पाहिजेत. साधक म्हणून घेत असताना आम्ही आईसाहेबांच्या अभंगसुद्धा वाचले पाहिजेत. आणि आईसाहेबांच्या या सर्व वाङ्मयानुसार आम्ही जर थोडंफार एका गोष्टीचं जर चिंतन मनन निधिध्यासन केलं तर जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. या आताच्या हल्लीच्या या काळामध्ये श्री संत आदिशक्ती मुक्ताईच्या अभंगावरती म्हणजे हरिपाठातील अभंगावरती विवेचन, सुंदर अशा प्रकारची संकल्पना आमचे परमस्नेही आदरणीय हरिभक्तपरायण शिवदासजी महाराज पान्हेरा, खेडी पान्हेरा, तसेच त्यांचे सहकारी म्हणजे त्यांना सहकार्य करणारे अमोल महाराज जामनेरकर असतील, हे सर्व या मंडळींनी मिळून या हल्लीच्या या संसर्गजन्य रोगाच्या कालखंडामध्ये लोकसंग्रह घडून संसर्ग लोकांना होऊ नये एवढ्याकरता ह्या सगळ्या कीर्तन प्रवचनाच्या सेवा बंद पडलेल्या आहेत. पण तरीसुद्धा महाराज लोकांनी स्वस्थ बसून राहिलेले नाहीत. तर अशा काही महात्म्यांनी, अशा काही महाराज मंडळींनी तुम्ही आम्ही खेडी मेडी या संकल्पनेचं नाव देऊन सुंदर अशा प्रकारचं फेसबुक पेज आणि घर बसल्या परमार्थ काही जगत उलटं पालटं होऊ द्या, कितीही संसर्ग विषाणू येऊ द्या, महाराज परमार्थ कधी बंद होणार नाही याचा जर दृढ विश्वास असेल तर अशा महात्म्यांना नमन आहे. कारण यांनी अशी संकल्पना सुरू केली. आमचंही एक सुंदर असं पेज आईसाहेबांच्या नावावरती ब्रह्मचितकला म्हणून पेज केलेलं आहे. त्याच्यावर सुद्धा महाराजांनी सेवा दिलेली आहे. अनेक महाराज लोकांच्या त्याच्यावरती सेवा झालेल्या आहेत. दररोज आईसाहेबांच्या पूजनाचे फोटो त्याच्यावरती प्रसारित केले जातात. तसंच आमचे गुरुस्थानी असलेले शिवदासजी बाबा असतील, तसे अमोल महाराज असतील, ह्या सर्व मंडळींनी हे उपक्रम करून सर्व जनसामान्यांना आपल्या वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान, संतांचं वाङ्मयाचं, आपल्या उद्धाराचे साधनांची जी गोष्टी आहेत ह्या सर्व जनसामान्यापर्यंत या फेसबुक लाईव्हद्वारे पोहोचवले. त्याच्यामुळे त्यांना सर्वस्वी धन्यवाद करतो आणि प्रवचनरूपी सेवेला इथंच आपले विराम देतो. कुंडली कवरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली कवरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.